हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ते सकाळचं 6:30चा टाईम आहे. मला करायची शेवयाचा उपमा करायचा आहे. त्याच्यासाठी मी हे शेवया अशा व्यवस्थित अशा भाजून घेतल्या. माझ्याकडे आयत्या शेवया असतात मैत्रिणींनो, घरी केलेल्या नसतात, रेडीमेडच आणते मी. त्याच्यासाठी बघा मी गाजर टोमॅटो मस्त असं सगळं वाफवून घेतलं आहे. पाणी ठेवलं आहे, पाणी घालून घेते. तर सकाळचं 6:30 पावणे 7चा टाईम आहे हे. कारण आपल्या घरी सगळेजण लवकर जातात, त्याच्यामुळे मला लवकर करावं लागते. दिवस मोकळा असते आपला, पण सकाळी सकाळी थोडीशी ना गडबड असते मैत्रिणींनो. तर चला असू द्या. तर कालच्या आलेल्या कमेंटसाठी, तुमच्या लाईकसाठी अगदी अगदी तुमची मी हृदयातून अशी धन्यवाद करते बरं का मैत्रिणींनो. तुमच्या प्रेमामुळं मी आज हे करू शकायले. आणि जे बी तुम्ही मला कमेंट करतात, लाईक करतात, तर मला असं एक प्रोत्साहन मिळतं आहे की चला बाबा, आपण म्हणजे काहीतरी एक स्वामींनी आपल्यामध्ये गुण घातला आहे, की गुण आहे आपल्यामध्ये स्वामींमुळं, की त्यांनीच बुद्धी घातली अशी की हे कर बाबा. किंवा हे बोलण्याचं जे बी आपलं काय चुकत बी असेल तर काही नाही, आणि बरोबर असेल तरी पण काही नाही, कारण स्वामींमुळंच आहे हे सगळं. मी तर म्हणाल, जे बी मी आज करते, ह्या इथं आहे, जे बी मला इच्छा झाली करण्याची, ते फक्त स्वामींमुळं मैत्रिणींनो. तर चला, आता ह्याला उकळी आली का की टाकून घेते. आज नाश्त्याला डबल करावं लागेल. जसं की तुम्हाला सकाळी दाखवलं ना, शेवयाचा उपमा केला, खूप सुंदर मस्त झाला आहे. पण ते काय झालं माहिती आहे का, हे जे माझं पीठ होतं इडलीचं एवढंच राहिले आता, आणि ती दिला सुट्टी शनिवारी. तर म्हणलं तिला आता गरम गरम उत्तप्पे करून देते. सर्व त्याच्यात साहित्य असं काही चिरून घेतले मी व्यवस्थित. गाजर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची थोडीच घेतली आहे, आणि कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. तर चला बनवते आता ह्याची उत्तप्पे. म्हणलं एरवी तर सकाळी तिनं आज गेली असती ती हेच खाऊन गेली असती. म्हणलं आता घरी बी आहे आणि पीठ बी थोडंच आहे, ह्यांना सकाळी द्यावं म्हणलं तर विचारलं तर म्हणले नको, 3 दिवस झालं तेच खाण्यात येईल आहे, डोसे उत्तप्पे आणि इडली. तर म्हणलं वेगळं काहीतरी पोहे करावं म्हणलं तर त्यांना होते पोह्यानं पित्त. तर पोहे बी कॅन्सल. आणि परवा दिवशीच उपमा का काहीतरी केलता, तर नको म्हणले. तर शेवयाचा उपमा बरेच दिवस झाले केला नव्हता, कारण माझ्याकडे शेवया संपल्या होत्या. आता किराणा भरला का, तर त्याच्यामध्ये ते शेवया भरल्या. तर मग म्हणले बरेच दिवस झाले शेवयाचा भात केला नाही, शेवयाचा भात कर म्हणले. चला तसं मग आता एवढं पीठ आहे, मग काय करायचं. तर एक तर आपल्या खाण्यात पण पौष्टिक येत आहे, आणि जरा वेगळं. 2 दिवस डोसे त्यांनी बी खाल्ले, तर पण मला आणि दिदीला जे आहे ना, 2-3 दिवस बी केले तरी आवडते. तर त्याच्यामुळे म्हणलं आता माझ्या दोघींना आवडते. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस छान लागते, कारण एकदा जर खाल्लं नाही ना भूकच लागत नाही. इतकी मस्त पौष्टिक छान असे उत्तप्पे होते. तर 2 दिवस तिनं बी डोसेच खाल्ले. तर म्हणलं आता चला. आणि आज गेली बघा, सकाळपासून लाईट गेली, काय झाले काय माहीत नाही. मी फिल्टरचं पाणी एकतर काढत नाही, ह्याच्यातच असते. आता प्रश्न पडलाय की आता करावं काय. आता उन्हाळा लागलाय, त्याच्यामुळे मला फिल्टरचं पाणी आता माठात काढून ठेवावंच लागणार आहे, कारण हिवाळ्यात तेवढं पाणी लागत नाही. सॉरी, बरोबर आहे ना, हिवाळ्यात लागत नाही, आणि उन्हाळ्यात जे आहे ते पाणी भरपूर लागते. आणि मी पाणी असं भरून वगैरे कशात ठेवत नाही, डायरेक्ट खेळाचं. आणि फ्रीजमध्ये पण आम्ही बाटल्या अजिबात ठेवत नाहीत मैत्रिणींना, तुम्हाला सांगते. फ्रीजचं पाणी आम्ही कसलंच पित नाहीत. आता माझ्याकडं माठ आहे, तर ते मी माठ काढणार आहे, आणि बाहेर आंब्याच्या झाडाखाली माठ भरून ठेवणार आहे. एकदम नंबर 1 मध्ये पाणी असं गार पडतंय ना, बघायचंच काम नाही. मी दरवर्षी तसंच ठेवते मैत्रिणींना. तर थोडंसं ह्याच्यात काय करते, पाणी घालते जरा घट्ट झाले. आता एवढं पाणी आता आज दिदीने दोघीच घरी आहेत, पुरण समजा. आता लाईट कधी येते काय माहीत नाही ना, लाईटीच्या येण्यावर आहे. गणिमत काल रात्री टाक्या तरी वरच्या भरून घेतल्या म्हणून बरं झालं. एवढी जात नाहीये लाईट, कसं काय गेली काय माहीत नाही मैत्रिणी. आता तवा ठेवलाय तापायला, तापला असं करून घेते. तर चला करून घेते आता डोसे मस्त उत्तप्पे. सॉरी, थोडीशी जाडच असतात मैत्रिणींना, हे खूप छान लागते चवीला. आणि असंच आपलं बेसन पिठाचे चिले म्हणतात बघा त्याला, ते पण असेच मी असे करत असते, खूप मस्त लागते. त्याच्यात थोडंसं काय करायचं, त्याच्यामध्ये जे चिले जे करतो ना आपण, तर त्याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा, म्हणजे असे नरम पडत नाही तर, आणि असे क्रिस्पी होते. तर हे आपले दोशे, हे उत्तप्पे दोशीचे ते बघा, सारखं तोंडात दोशे बनवते ना, त्याच्यामुळं
फुलतायला त्रास होत नाही, काही नाही. तूप टाकून खायचे, तूप टाकून खा, बटर टाकून खायचे, बटर टाकून खाऊ शकतात. आपल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात, लोणच्यासोबत खाऊ शकतात, कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात मैत्रिणींनो. तर बघा चिटकत नाही, काही नाही, काहीच नाही, एकदम मस्त. आणि कलर तर किती सुंदर येत आहे बघा, त्याला असा ब्राऊन कलर येत आहे. ते बघूनच आपल्याला खा वाटते. तर इतके सुंदर हे उत्तप्पे होते. तर एकदा नक्की करून बघा तुम्ही मैत्रिणींनो. तर चला, माझ्याकडं तूप आहे, तर तूप लावून थोडंसं दिदीला एक सोनू चल तूप लावून देते तिला आता. हे पहा मस्त छान नंबर 1 मध्ये होते. तर तिने तर असेच खातीये, तिला म्हणजे असं चटणीची वगैरे कशाचीच गरज नाही. तिला तूप लावून जर दिलं ना तिने असंच खाती, लोणचं बी घेत नाहीये. हे पहा आपले उत्तप्पे कसे मस्त झाले. तर धर तू मी. तर चला, रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला बनवायची व्हेज बिर्याणी. तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो, ह्या जे बी भाज्या आहेत सगळ्या, त्याच्यात गोबी आहे, गोबी टोमॅटो नाही आहे, टोमॅटो उकडून नाही घ्यायचं, असंच ठेवायचं. त्याच्यात आता गोबी, गाजर, बीन्स, आलू, पण एवढंच नका पिल्लू. हां, एवढं सगळं उकडून घेतलं आहे. आणि ह्याच्यामध्ये दही आणि सगळे मसाले टाकून ह्याला आता फ्रीजला ठेवायचे, मॅरिनेट. हे मॅरिनेटसाठी फ्रीजला ठेवून द्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय टाकलं आहे तर हे पहा, हे जे कांदा आहे ना, तर हे कांदा आता चांगला असा 1 पाव किलोचा आकार चिरला होता, पण ते तळल्यामुळं एवढं झालं. आणि हे जे तळलेलं तेल आहे ते ह्याच्यात टाकायचं, ते टाकलं आहे ह्याच्यात ऑलरेडी. आता हे अद्रक लसणची पेस्ट बनवायची. आणि ह्या मिरच्या आहेत, तर ह्या मिरच्या ज्या आहेत ते नंतर टोमॅटोसोबत टाकायच्यात मला. आणि पुदिना जे आहे तर ते आपलं 1 मिनिट तुम्हाला दाखवते मी. तरी आपला भात टाकलाय ना शिजायला, तर ह्याच्यामध्येच टाकून दिलाय मी पुदिना. 1 मिनिट हलवते. पुदिना आणि तेजपत्ता आणि इलायची आणि लवंगा ह्याच्यात टाकून दिलेले आहेत. तर मस्त अशी आपली बिर्याणी, व्हेज बिर्याणी या सगळेजण खायला. तर ह्याच्यामध्ये बटर आणि तेल घालून घेतले कढईमध्ये. इकडं आपलं दूध बी तापले मस्त असं. ह्याच्यात आता टमाटे, मिरच्या आणि कोथिंबीर नंतर घालत ना, तर बघू शकता. आता ह्याला हे मसाले थोडेच घेतले. तर अद्रक लसणची पेस्ट वगैरे मॅरिनेशनमध्ये मॅरिनेशनमध्ये टाकलेले. तर आता ह्याला फोडणीला काय फक्त जिरे का मोहऱ्या नाही, फक्त जिरे मोहऱ्या नाही टाकायच्या. टाकलं ना, तर हे जिरे मोहऱ्या नाही घालायच्या. आणि ह्याच्यामध्ये ही रेसिपी सगळी आमच्या पिल्लूची बरं का, माझं काही नाही आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानं मी शूट करायले आणि तिनं बनवायली आहे. त्याच्यानं मी तिला विचारायला लागले सारखं, कारण तिलाच माहिती आहे. नाही उडायले अजून, हां ते चटकल्याशिवाय. तर जिरे आपले चांगले काढलेले आहेत. त्याच्यामध्ये आता मिरच्या, कढीपत्ता नाही की ग, ह्या मिरच्या. आणि अशी जर बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही जे मॅरिनेशन जे करायलात ना, तर ते केलं तरच बिर्याणीला चव लागते ताईंनो. ह्यात असं साधं नॉर्मल भातासारखं किंवा खिचडीसारखं मसाले भातासारखं जर केलं ना, तर त्याला अजिबात चव लागत नाही. अशी बिर्याणी एकदा तुम्ही नक्की करून बघा. थोडा टाईम लागतंय, वेळ लागतंय, पण चवीला 1 नंबर लागते. आता टमाटे का, आणि आपले तांदूळ जे आहेत ना ते बासमतीचे इथं इतकेच शिजवून घ्यायचे. हां टाक टमाटे टाकायचे त्याच्यात आता. तर हे बघायचे सगळे मसाले टाकून म्हणजे टोमॅटो जे आहे ना ते इतकं हे म्हणजे असं पकू द्यायचं, त्याला शिजू द्यायचं तेवढं त्या बटर आणि तेलामध्ये मसाले वगैरे टाकून. तर असं छान छान झालंय. बघू 1 मिनिट चेहरा दाखव. बघा किती सुंदर पकलंय हे. मीठ टाकलंच ना, हां 1 नंबरमध्ये. हो का, हे असं छान सुंदर असं हे चांगलं जर शिजलं ना असं तेलामध्ये, तरच ह्याला चव छान लागते बघा ताईंनो. हो का, हे असं हे जे मॅरिनेशन असतंय ना हे फ्रीजमध्ये ठेवायचं असते. आणि तुम्हाला जेवढा वेळ ठेवलं होईल, 2 घंटे ठेवा, 4 घंटे ठेवा, दिवसभर ठेवा, जेवढं तुम्ही ठेवताल ना तेवढं ह्याला चव छान येते. आणि जी बिर्याणीची टेस्ट असते ना तर ती ओरिजिनल बिर्याणीचीच टेस्ट लागते बघा ताईंनो.
आम्ही अर्धा घंटा ठेवलं जवळ माशाला, कारण अचानक ठरविलं बिर्याणी करायची त्याच्यामुळं. नाहीतर असं जर ठरलं तर मग 4 वाजताच आम्ही हे अगोदरच मॅरिनेट करून फ्रीजला ठेवतो. मिनिमम 4 तास तरी, कमीत कमी 4 तास तरी पाहिजे असते. तर खूप सुंदर होती, करून बघा तुम्ही पण एकदा नक्की. तर अर्ध ह्याच्यात काढून घेतलंय आणि अर्ध्याच्या पेक्षा जास्त, कारण 3 लेअर करायचे. आता 4 हिस्सा ह्याच्यात ठेवलाय, 12 हिस्सा ह्याच्यात काढून घेतलाय, 3 पट ह्याच्यात काढले. तर 3 लेअर म्हणून हे असं काढून घेतलेलं आहे. ह्याच्यात मीठ टाकलंस का पण? कारण ह्याच्यात, कारण भाताला ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे शिजतानाच. तर ही दुसरी लेअर. तर ह्याच्यावर आता अजून भात टाकायचा, ते शिजलेला. दुसरी लेअर टाकली ही. तर दुसऱ्या लेअरवर आपण जे कांदा तळून ठेवलेला होता ना, ते हे कांदा असा मस्त असा ब्राऊन कलरमध्ये तळलेला कांदा हे असा हे करून घ्यायचा. आणि नंतर आता त्याच्यावर अजून भाजी. तर हे अशी ते मॅरिनेट टाकून घ्यायचं. तर बघा पूर्ण लेअर झाल्यात. हे बटरचे असे क्यूब करून ठेवले त्याच्यावर. आता हे वितळून खाली गेले का मस्त सुंदर अशी चव लागते ह्याला. सगळा कांदा, कोथिंबीर. आता झाकून ठेवायचं किती, 10 मिनिटं पिढू घेते. ताट घ्या, त्याला झाकून ठेवायचं. तर आपला उन्हाळा चालू झाला. हे बघा हे अमूलचं अफगाण फ्रूट, काय अफगाण फ्रूटच ना, अफगाण ड्राय फ्रुट्स. ही आईस्क्रीम आणली, त्याला ऍड करायची काय का बघा. सगळेजण खायले आहेत पण कुणीच कॅमेऱ्यात येत नाही. सगळे फुटतो इथं लेकरं येत नाहीत कॅमेरा, काय होत नाही. तर ही आपली बिर्याणी बोलू दे. तर हे आणलेत उकडलेले असे कंस, हे भजे, पनीर, वरण, काय म्हणते त्याला, कॉर्न, बॉइल्ड केलेली कॉर्न. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढीच इथं सेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.